नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या जयश्री सुरोशे डेली व्लॉगमध्ये. आज व्हिडिओ थोडा खास आहे कारण आज मी माझ्या डेली रुटीनसोबत यूट्यूबबद्दल पण थोडं बोलणार आहे. म्हणजे खरं सांगायचं तर यूट्यूब सुरू करणं इतकं सोपं नव्हतं माझ्यासाठी. सुरुवातीला खूप विचार केला आपण व्हिडिओज टाकू शकतो का, कारण मी सुद्धा यूट्यूबवर खूप जणींना बघते, ते सुद्धा घरी बसून त्यांच्या डेली रुटीन दाखवतात. त्यांना बघून मला सुद्धा वाटतं की हे तर मी सुद्धा करू शकते. पण खरंच व्हिडिओ टाकायला आणि आपण आपण स्वतःला सोशल मीडियावर पब्लिक व्हायला खूप भीती वाटते बरं का. मी 2-3 वर्षाआधी यूट्यूबला व्हिडिओ टाकले होते, पण घरातली कामं करून हे शक्य नव्हतं माझ्यासाठी, म्हणून मी व्हिडिओ टाकणं सोडून दिलं. पण ह्या 2-3 वर्षात सोशल मीडियावर इतकं ॲक्टिव्ह झालं आहे ना लोक, की खूप साऱ्या जणींनी यूट्यूबला व्हिडिओ टाकून खूप सक्सेस मिळवली. त्यांना बघून आज असं वाटते की मी सुद्धा कंटिन्यू ठेवलं असतं तर आज मी सुद्धा काहीतरी इन्कम जनरेट केलं असतं. हो, असंच वाटते मला. आणि ते आज काळाची गरज आहे, कारण की इतकी महागाई वाढली आहे ना, तर असं वाटते की काही ना काही नवऱ्याला आपण सुद्धा हातभार लावला पाहिजे, काही ना काही केलं पाहिजे, असं मला असं वाटते. म्हणून मी आता रोज तुमच्यासोबत माझे व्हिडिओ डेली रुटीन शेअर करणार आहे. पण तुमचा सपोर्ट असला तर हे शक्य होईल. तुम्हाला पण यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे असतील तर तुम्ही पण लवकर सुरू करा. आणि तुम्ही पण माझ्यासारखी चूक नका करू बरं. मला सुद्धा यूट्यूबबद्दल जास्त माहिती नाही आहे, पण मी रोज शिकण्याचा प्रयत्न करत आहे. जसं मला येते तसं मी करते आणि माझा प्रयत्न चालूच ठेवणार आहे. आणि मी ठरवलं आहे जसं आहे तसंच साधं रिअल लाईफ तेच मी दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्याकडे ना असा महागडा फोन आहे, खूप मोठा असा काही सेटअप नाही आहे ना, मी कॅमेरा आहे माझ्याकडे. मी माझ्या साध्या मोबाईलने शूट करते आणि जसं आहे मी तसं तुमच्यासमोर म्हणजे दाखवणार आहे. जे माझी रिअल लाईफ आहे तेच. यूट्यूबवर परफेक्ट असणं गरजेचं नाही, पण हो, ते म्हणतात ना रिअल असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि अजून एक गोष्ट, आपण घरात बसून काम करतो, मुलांची काळजी घेतो, हे सगळं खूप मोठं काम आहे आपल्यासाठी. आपण हेच आपली डेली लाईफ लोकांना आवडली तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतही व्हॅल्यू आहे काहीतरी. म्हणून तुम्ही पण काहीतरी सुरू करायचा विचार करत असाल तर एकच सांगते, सुरुवात करा. परफेक्ट नसलं तरी चालेल, पण थांबवू नका. तर आता मी सुरू करते माझा दिवस सुरू होतो उठल्यावर गेटचं कुलूप उघडणं, त्याच्यानंतर सडा रांगोळी घालणे. तर हे माझे रोजचे नित्य म्हणजे काम आहे, हे मी रोज करते. ते केल्यानंतर मी आमच्या दोघांसाठी चहा करते. मुलं चहा पित नाही आणि चहा घेतल्यावर थोडं सगळ्यांना म्हणजे कामाला सुरुवात करते सगळ्यांना. जसं मुलांना उठवणं, त्यानंतर ते तयार होतपर्यंत त्यांचा चहा नाश्ता करणं. नाश्ता झाला की म्हणजे ईशान माझा मोठा मुलगा तो जातो कॉलेजला आणि यश लहान तो जातो शाळेला, कारण मुलांची परीक्षा आहे चालू. आणि अहो पण त्यांचं आवरून दुकानाचं म्हणजे सामान आणायला मार्केटला जातात. आणि सगळे बाहेर गेले की मी माझ्या कामाला सुरुवात करते. आणि मी आज हॉलमधली बेडशीट बदलली, नीट केली छान. ते केल्यानंतर मी सोफा सेट वगैरे पण थोडा स्वच्छ करून घेतला, कारण मुलं रोज त्याच्यावर इतके दिवसभर इतकी घाण करतात, काही पण सुद्धा खातात आणि त्यावर सांडतात. आता ते मोठे झाले, त्यांना बोलले तरी ते ऐकत नाही, त्यांना जे करायचं तेच करून घेतात. म्हणून सोफा थोडा झटकून घेतला, कारण मुलं यावर रोज तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरी जर मुलं असतील तर ते सुद्धा करतात. म्हणून मी त्यावर त्यांना रागवलं तरी ते ऐकत नाही, म्हणून ते रोजच झटकते मी. त्यानंतर मी झाडून पुसून घेतलं आणि आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर मी म्हणजे माझ्या स्वयंपाकाला लागेल. रोज माझी आंघोळ होत नाही बरं लवकर, खूपच उशीर होतो. सकाळची एवढी म्हणजे गडबड असते माझ्या मागे की माझं होतच नाही. आधी मी करत होती सकाळी आंघोळ वगैरे, तेव्हा मुलं लहान होती, ते लवकर होत होती. आता मुलांचं कॉलेज आणि शाळा आहे आणि नवीन घर पण आहे आमचं. हे 2 वर्ष झाले आम्ही ह्या नवीन घरात आले, तर माझं सगळं रुटीनच चेंज झालेलं आहे. हे घर थोडं आधीपेक्षा थोडं मोठं आहे आणि कामाची पण जास्त मला म्हणजे खूप काम वाढलं आहे, म्हणून सकाळी माझं कामच होत नाही. खूपच उशीर होत जाते माझ्या कामाला, एकटीला करावं लागते ना, म्हणून मी उशिरा आंघोळ करते. आणि आंघोळ केल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. आज स्वयंपाकामध्ये वरण भात आणि पोळ्या केल्या आणि टमाटरची चटणी करायची होती आज.
कारण की माझ्या मुलांना काहीच म्हणजे कोणतेच हिरव्या भाज्या आवडत नाही. तुमच्या मुलांना आवडते का हिरव्या भाज्या माहीत नाही. पालक नाही, चवळी नाही, मेथी नाही, अशा कोणत्याच भाज्या खायला नाहीच म्हणतात. त्यांना चणे मोठची भाजी आवडतात, डाळ दाणा जे असतात ना त्याची भाजी वगैरे आवडते, ते आवडीनं खातात. मसाल्याची पाटोळीची वगैरे भाजी आवडते, ते सुद्धा खातात ते आवडीने. तुमच्या घरी मुलांना कोणत्या भाज्या आवडतात तर सांगा. आमच्या घरी नॉनव्हेज पण खातात मुलं, मग मी ते पण करत असते. पण कधी कधी दिवसमान असा असते का आपण नाही खात, आणि मी त्यांना बोलते की मी म्हणजे बाकीचे भाज्या करते तर ते नाकतोंड मोडतात. माहीत नाही कसं आहे माझी मुलं, कोणत्या ह्याच्यातले आहे माहीत नाही. त्यांना जर रोज नॉनव्हेज जर म्हटलं तर ते खायला तयार असतात. पण असो, जाऊ द्या. त्यानंतर मी जसे स्वयंपाकाला लागले, मी आज ठरवलं टमाटरची चटणी करायला. टमाटरची चटणी करायला घेतलीच होती तर तोपर्यंत इलेक्ट्रिशियन आला. कारण काल रात्री आमचा कूलर बंद पडला होता, त्याची पाण्याची मोटरमधून पाणीच येत नव्हतं. इलेक्ट्रिशियनने मोटर काढली, त्यावर इतकं क्षार होतं. ते आमच्या घरी बोरचं पाणी आहे ना, म्हणून खूप क्षार जमा होते. ते म्हणजे एवढं क्षार होतं की मातीचा पेंड असतो ना त्यासारखा त्यावर क्षार जमा झालेला होता. आणि ते त्यांनी साफ केलं आणि त्याची बटन सुद्धा बदलून दिली. आणि कूलर चालू केला नाही तर आज मुलं घरी आल्यावर काही खरं नव्हतं. की म्हटलं असतं की आज तर कूलर चालू नाही झाला, खूपच धिंगाणा घातला असता. नंतर मग मी स्वयंपाकाला लागले. टमाट्याची म्हणजे जे होतं चटणी ती तयार केली आणि सगळ्या कामं वगैरे करून घेतले. आणि माझ्या मुलांना तसे टमाट्याची चटणी खूप आवडते. नंतर मी दुकानासाठी अद्रक लसूणची पेस्ट काढून घेतली आणि तो डब्यात भरून घेतला आणि त्यांना दुकानात जाण्यासाठी त्यांची सामानाची थैली भरून दिली. तर असा होता माझा आजचा रुटीन. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा